मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. रमा झोपी गेलेली आहे. सकाळ होऊन गेलेली आहे. सकाळचे 9:30 वाजलेले असतात तरी रमा झोपलेली असते. अचानक तिला जाग येते. जाग आल्यानंतर तिच्या लक्षात येतं की आपण फक्त 10 मिनिट झोपायचं म्हणलं होतं, पण आपल्याला उठायला उशीर झालेला आहे आणि आता सर्वजण आपली वाट पाहत असतील. पण इकडे अक्षयने सर्व जबाबदारी पार पाडलेली आहे. अक्षयने नाश्त्याला आणि चहा बनवला आहे आणि सर्वांना दिला देखील आहे. सर्वजण डायनिंग टेबलला बसून चहा आणि नाश्त्याचा आस्वाद घेत आहेत. रमाचं रात्रभर जागरण झालेलं होतं आणि त्यामुळं रमा सकाळी लवकर उठून हे करू शकत नव्हती, हे अक्षयच्या लक्षात आलेलं असतं. रमा जेव्हा बाहेरून पाहते तेव्हा तिला चांगलंच आश्चर्य होतं. कारण अक्षय सर्वांना नाश्ता वाढतोय आणि सर्वजण नाश्ता करतायत. अक्षयने आपलं काम पूर्ण केले या गोष्टीची जाणीव तिला होते. ती पटकन अक्षयजवळ जाते आणि म्हणते, "अहो तुम्ही कशाला करतायत? मी करते." तेव्हा आई आजी म्हणतात, "तुझी जर वाट बघत बसलो असतो तर मग आम्हाला खायलासुद्धा मिळालं नसतं." तर अक्षय रमाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो, "तू केलंस काय आणि मी केलं काय? तू तुझी जबाबदारी पार पाडते, त्यामुळं हे काम मी केलं तर काय फरक पडतो?" सीमाला अक्षयची ही गोष्ट खूपच आवडते. पण त्याच वेळेस शशिकांतचा चेहरा मात्र पाहण्यासारखा झालेला असतो. "अक्षय, तुझी अगदी शेळी झाली आहे बाबा. मला वाटलं होतं उस्कवल्यावर तू जरा काहीतरी बोलशील, मारशील, पण असलं करायचं सोडून तूच आता स्वयंपाक करायला लागलायस. कसं व्हायचं ह्या पोराचं?" असा विचार शशिकांत करतोय. तर रमाला मात्र खूपच आनंद झालाय. अक्षयने आपल्यासाठी हे काम केलं आणि ते पण आनंदानं केलं, या गोष्टीमुळे रमाला खूपच छान वाटतं. तेवढ्यात रमाकांत बाळाला घेऊन रमाकडे येतो आणि म्हणतो की बाळ रडायला लागलंय. रमा लगेच बाळाला घेते. अक्षय म्हणतो, "ठीक आहे, तू आता बाळाला घे, पण अगोदर नाश्ता करून घे." असं म्हणून चक्क अक्षय खुर्चीमागं सरकून रमाला बसण्यास सांगतो. रमा नको म्हणत असते, पण अक्षयच्या हट्टामुळे ती परत आता नाश्ता करायला बसते. शशिकांत मात्र या सर्व गोष्टीकडं पाहतच बसलेला असतो. अक्षय आणि रमा यांचं खूप पटायला लागले, या गोष्टीचा त्रास त्याला अगदी होत असतो. पण सीमाला मात्र ही गोष्ट खूपच चांगली वाटते. आता बाळ शांत झालेलं असतं आणि ते रमाच्या कुशीत शांत बसलेलं असतं. एवढ्यावरच अक्षय न थांबता रमाला म्हणतो, "तुझ्या हातामध्ये बाळ आहे, तुला खाता येणार नाही ना, तर मी तुला भरवतो." असं म्हणून चक्क अक्षय चमचा घेऊन रमाला भरवताना आपल्याला पाहायला मिळतो. रमा देखील त्याने भरवताना एक एक घास खात असते. अक्षय आणि रमा हे प्रेमामध्ये अगदी अखंड बुडून गेलेले आहेत, या गोष्टीची जाणीव सर्वांनाच होते. जान्हवी मात्र याला आयडियल कपल म्हणते. तर याच वेळेस शशिकांत मात्र असला फालतूपणा डायनिंग टेबलवर करणं गरजेचं आहे का, अशा प्रकारे तोंड करून बसलेला असतो आणि ती गोष्ट आई आजीला सुद्धा आवडलेली नसते. सर्वांचा नाश्ता करून झाल्यानंतर अक्षय आणि रमा त्यांच्या रूममध्ये येतात. ते दोघे रूममध्ये आल्यानंतर सीमा देखील त्यांच्या रूममध्ये धावत पळत येते. त्या दोघांना बेडवर बसवते आणि पटकन त्या दोघांची नजर काढते. अक्षय म्हणतो, "आई, हे काय करायला लागली आहेस?" आई म्हणते की याची गरज आहे. तुमची नजर काढणं गरजेचं आहे बाबा. तुम्ही असेच प्रेमानं राहा, अशाच एकमेकाच्या जबाबदाऱ्या उचला. हाच तर खरा संसार असतो आणि या गोष्टी तुम्ही करत असताना तुम्हाला दुसऱ्यांची नजर लागू नये म्हणून मी हे सगळं काय करते, असं म्हणून ती त्यांची नजर काढते आणि किचनमध्ये जाते. अक्षय आणि रमा एकमेकाकडे पाहत असतात. अक्षय एवढा छान वागतोय त्यामुळे रमाला देखील खूपच छान वाटत असतं. रमा म्हणते, "खरंच थँक तुम्ही आज जे केलं ना, ते खरंच कोण करत नाही." परत एकदा सीमा आतमध्ये येते आणि सीमा म्हणते, "खरंच तुमच्या दोघांचे जेवढे लाड करावेत ना, तेवढे कमी आहेत. तुम्ही जसे त्या बाळाचे लाड करता ना, अगदी मला सुद्धा तुमचे तसेच लाड करू वाटतायत." असं म्हणून ती अक्षयचा गाल ओढायला लागते आणि म्हणते, "खरंच रमा, अक्षय, तुम्ही ना आयडियल कपल आहात. खूप छान आहात. असंच एकमेकावर प्रेम करत राहायचं. एकमेकाच्या चुका झाल्या तर त्या समजावून सांगायच्या. चुकलं तर समजावून सांगितलं तर आपल्याला वाईट वाटत नसतं." अक्षय आणि रमा एकमेकाकडे पाहत असतात. तेव्हा सीमा म्हणते, "मी तुमच्यासाठी एक स्वीट पदार्थ केलेला आहे, ती घेऊन येते." रमा अक्षयकडे पाहत असतो. रमा म्हणते, "खरंच अहो, तुम्ही ना मला आता खूप छान मदत करतायत." अक्षय म्हणतो, "तुला? मी तुला मदत करत नाहीये. मला सुद्धा वाटतं बाळाची जबाबदारी घ्यावी, पण तुला अडचण माहिती आहे ना, जेव्हा हे बाळ मोठं होईल तेव्हा याच्यावर आपला काही हक्क नसणार आहे. याचे सर्व निर्णय आब्या घेणार आहे आणि त्या गोष्टीमुळं मला खरं तर हे नको वाटत होतं. पण आता तू जबाबदारी घेतली आहेस ना आई म्हणून, तर आता मी पण जबाबदारी घेणार बाबा म्हणून." अक्षय जेव्हा असं बोलतो तेव्हा रमाला ही गोष्ट खूपच पटते. रमा म्हणते, "हीच तर मला तुमची गोष्ट आवडते.
तुम्ही एखादी गोष्ट करताना ती अगदी मन लावून आणि मनापासून करता. खरंच तुम्ही बाबा म्हणून खूप चांगले असाल, असं ती म्हणते. तेव्हा अक्षय म्हणतो, "असाल नाही, आहेच. मी बाबा म्हणून खूप चांगला आहे." तेव्हा रमा त्याच्या जवळ येते आणि त्याच्या गालावर अलगद पापा घेते. अक्षयला ही गोष्ट खूपच आवडते, कारण रमाने स्वतःहून त्याच्या गालाची पप्पी घेतलेली असते. अक्षय तिच्याकडं स्मितहास्य करत पाहत राहतो. रमाने त्याला अगदी प्रेमाने जवळ घेतलेलं असतं. अक्षय देखील रमाला अगदी प्रेमाने स्वतःच्या जवळ घेतो. अक्षयला रमाचा अंदाज एकदम आवडलेला असतो. तर रमाला देखील अक्षयने जे काही केलेलं आहे त्या गोष्टीमध्ये खूपच आनंद वाटत असतो. अक्षय रमाला स्वतःच्या जवळ स्वतःच्या मिठीत घेतो आणि तेवढ्यात सीमा येते. सीमाने त्यांच्यासाठी एक खास पदार्थ बनवलेला असतो आणि तो पदार्थ म्हणजे शिरा. अक्षयचा आवडता पदार्थ आहे. अक्षयला आणि रमाला बेडवर बसवून स्वतः सीमा स्वतःच्या हाताने अक्षय आणि रमा यांना एक-एक चमचा भरवते आणि म्हणते, "अगदी शुगर फ्री आहे. तुझ्यासाठी मी खास बनवलाय. एवढा आनंदाचा क्षण आहे. तोंड तर गोड झालंच पाहिजे ना." असं म्हणून त्या दोघांचंही तोंड सीमाने गोड केलेलं आहे. "रमा, अक्षय तुम्ही ना अगदी छान आई-बाबा आहात आणि तुम्ही जेव्हा व्हाल ना, तेव्हासुद्धा खूप छान आई-बाबा व्हाल, या गोष्टीची मला गॅरंटी आहे." रमा तर छान आई होतेच, पण अक्षय तू आज जे काही रमासाठी केलंयस ना, ते अगदी कमी लोक करतात. असे कितीतरी पुरुष आहेत ज्यांना स्वतःची जबाबदारी समजत नाही. पण अक्षय खरंच तू मुलगा म्हणून आणि नवरा म्हणून देखील खूप चांगला आहेस. सीमा अक्षयची अगदी तोंड भरून स्तुती करत असते आणि तेवढ्यात बाळाचा रडण्याचा आवाज येतो. अक्षयला आता सीमा म्हणते, "आता तू बाबा झालायस ना, तर खरोखर जबाबदारी उचलू शकतो का नाही ते सांग बरं?" अक्षय म्हणतो, "खरोखर म्हणजे अगदी खरोखर मी जबाबदारी उचलू शकतो." सीमा म्हणते, "असं असेल तर मग या बाळाला शांत करून दाखव. तेवढंच नव्हे तर त्याचं डायपर चेंज करून दाखव. जमेल का तुला हे सगळं?" अक्षय म्हणतो, "त्यात काय? मला काय न जमण्यासारखं नाहीये. मी त्याचा बाबा आहे ना, तर मी सगळं काय करू शकतो." असं म्हणून आता अक्षय पाळण्याच्या जवळ गेलाय. अक्षय बाळाच्या जवळ जातोय, पण अक्षयला काही जमत नाहीये, हे दोघींच्याही लक्षात आलेलं असतं. बाळाला घेताना अक्षय काही चूक तर करणार नाही ना, त्याला मानेला धरता येईल का नाही, असं त्या दोघींना वाटत असतं. अक्षय बाळाला उचलतो आणि रमा म्हणते, "अहो हळू, तसं नसतं उचलायचं. बाळाच्या मानेला धरा. त्याची मान धरत नसतं ते." अक्षय म्हणतो, "हो, हो, मला सगळं माहीत आहे. मला कळतं. अगदीच मला काही माहीत नसल्यासारखं बोलू नको. मी पण बाबा हे म्हणलं ना." असं म्हणून अक्षय बाळाला उचलतो. पण अक्षय अगदी अवघडून गेल्यासारखा झालेला असतो. त्याला बाळाला कसं घ्यावं आणि कसं ठेवावं हे कळत नसतं. पण अक्षय जेव्हा बाळाला उचलतो, तेव्हा बाळ अगदी शांत होतं. रमा आणि सीमा अक्षयकडे बघतच राहतात. अक्षय आता बाळाला गादीवर ठेवत असतो. तेवढ्यात त्याला फोन येतो. अक्षय म्हणतो, "ठीक आहे, आता माझं काम झालं. मला फोन घेऊ द्या." सीमा म्हणते, "नाही. अगोदर तुला सांगितलंय ना, ते सगळं काम करायचं." अक्षय म्हणतो, "ठीक आहे." आणि सीमा त्याला सगळं समजावून सांगते, की कशाप्रकारे बाळाला खाली ठेवायचं, कशाप्रकारे त्याला दोन्ही बाजूला गादी लावायची. अक्षय म्हणतो, "आज मला तुम्ही भरपूर शिकवलं. आता मला फोन घेऊ द्या. माझा महत्त्वाचा फोन आहे." तेव्हा अक्षय फोन घेतो आणि सीमा म्हणते, "ठीक आहे. आत्ता तुला समजलंय ना, की बाबा होणंसुद्धा किती अवघड असतंय?" अक्षय म्हणतो, "अगदी 100% मला समजलंय, की बाबा होणं देखील किती अवघड असते. पण मला या गोष्टीमध्ये खूप आनंद आहे." असं म्हणून अक्षय त्याला आलेला फोन घेतो आणि बाहेर जातो. सीमा आणि रमा मात्र आनंदी आहेत. अक्षयने बाळाची जबाबदारी तर उचललेली आहेच, त्याचबरोबर अक्षय या सर्व गोष्टीमध्ये खूपच आनंदी आहे, ही गोष्टसुद्धा त्यांना आता स्पष्टपणे समजलेली आहे. सीमा आणि रमा दोघी आता बाळाच्या जवळ बसलेले असतात. सीमा रमाला सांगत असते, "आमचा काळ वेगळा होता. आमच्या काळामध्ये पुरुष अजिबात जबाबदारी उचलत नव्हते आणि आम्ही पण पुरुषांना कधी या गोष्टीची जाणीव करून दिली नाही. पण तुमची पिढी वेगळी आहे. तुमच्या पिढीमध्ये मात्र पुरुषांनी स्त्रियांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे आणि स्त्री-पुरुष समानता दाखवली पाहिजे. पुरुषांनी देखील मुलांसाठी काही केलं पाहिजे, असं मला वाटतं." तेव्हा रमा म्हणते, "तुमचे एवढे चांगले विचार आहेत, तर तुम्ही अन्याय का सहन करता?" तेव्हा सीमा म्हणते, "हा विषय आत्ता काढणं गरजेचं नाहीये." इकडे जान्हवी दार उघडत नाहीये, त्यामुळं आनंद खूपच परेशान झालेला आहे. तेवढ्यात रमाकांत येतो आणि काय झालं विचारतो, तेव्हा आनंद सांगतो, की "अरे जान्हवी दारच उघडत नाहीये." तेवढ्यात अक्षय तो देखील विचारतो, तेव्हा आनंद म्हणतो, "मला खूप काळजी वाटायला लागलेली आहे." ते धाड-धाड दरवाजा वाजवतात आणि जान्हवी दार उघडते. ती म्हणते, "काय झालं?" तिच्या कानाला हेडफोन असतो आणि त्यामुळे तिला दरवाजाचा जास्त आवाज येत नसतो. तेव्हा आनंद चिडतो आणि म्हणतो, "तुला कळतंय का? किती आम्ही हाक मारत होतो, तू दरवाजा का उघडत नव्हती?" तेव्हा ती म्हणते, "माझा झुंबा सेशन चालू आहे." असं म्हणून ती पुन्हा दरवाजा बंद करते आणि आनंदला सांगते, की "मला डिस्टर्ब करू नको." इकडे आव्या बारमध्ये बसलेला आहे.
आब्याच्या जवळच शशिकांत बसलेला आहे आणि शशिकांत आब्याला सांगतोय, की "आता तू बाबा असून देखील बाबा नसल्यासारखा आहे. आरती निघून गेली, तिच्याविषयी तर कुणाला काही वाटत नाही. आता त्या बाळाचा ताबा देखील रमा आणि अक्षयने घेतलेला आहे आणि तेच आता बाळाचे आई-बाबा झालेले आहेत. तू सुद्धा बाप असल्याचं त्यांना दाखवून दे." असे कान त्याने भरलेले आहेत. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. रात्र झालेली असते तेव्हा आब्या दारू पिऊन घरी आलेला आहे. आणि तो अक्षयला म्हणतोय, की "बाळाला मला घ्यायचं आहे." अक्षय म्हणतो, "तू आता दारू पिलेला आहेस. तुला आता त्याला घेणं शक्य नाहीये." पण आब्या मात्र ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. "मी बाळाचा बाप आहे आणि मला त्याला आत्ताच्या आत्ता घ्यायचंच आहे." असं म्हणून तो बाळाला जेव्हा घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा रमा येते आणि रमा बाळाला घेते. ही गोष्ट मात्र आब्याला अजिबात पटत नाही. "ते बाळ मला आत्ताच्या आत्ता माझ्या ताब्यात पाहिजे." असं म्हणून तो बाळाच्या अंगावर जात असतो, तेव्हा रमा पटकन तिच्या बेडरूममध्ये जाते, दरवाजा बंद करते आणि वरचं लॉक देखील टाकते. आब्या मात्र बाहेरून धाड-धाड दरवाजा वाजवत असतो आणि अक्षय त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. "तू शुद्धीत नाहीये, जरा शुद्धीत आल्यानंतर तुला बाळ देतो," असं तो सांगत असतो. पण आब्याला मात्र आत्ताच्या आत्ता ते बाळ पाहिजे असतं. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक